तर तिथून आम्ही आलेलो आहे वैष्णोदेवी मंदिरात आणि तुम्ही म्हणजे आम्ही इथं आलो आणि इथं अक्षरशः चालू आहे भंडारा आणि आज सप्तमी आहे हे माहिती नव्हतं आणि तुम्ही बघू शकता माझ्या मागे हवन वगैरे चालू आहे. खरंच आज म्हणजे आम्ही आलो आहे ते म्हणता ना लक आमचं खूप भारी होतं. आज इकडं चालू आहे भंडारा जो की मला कधीच खायला भेटलेला नाही आहे. सो आज मला भंडारा खायला भेटणार आहे आणि बघू आता भंडाऱ्याला तर भरपूर पब्लिक आहे. बघू किती टायमात नंबर लागतोय. आणि मंदिरात मोबाईल अलाउड नाही आहे. मी तुम्हाला बाहेरूनच दर्शन करून देते देवीचे. वेट अ मिनिट. इकडं म्हणजे चालू होतं हवन आणि म्हणजे ते म्हणताना सप्तमीला मोठं हवन केलं जातं आणि हे वैष्णोदेवी मंदिर म्हणजे तशीच म्हणजे एक प्रतिमा त्यांनी इथं तयार केलेली आहे. वैष्णोदेवी मंदिरचे ओरिजिनल वैष्णोदेवी मंदिर आहे त्याच्यासाठी एक प्रतिमा इथं त्यांनी तयार केलेली आहे आणि खूप सुंदर असं अक्षरशः म्हणजे त्यांनी आतमध्ये तुम्हाला पहाडाच्या आतमध्ये देवी जशी दाखवली सेम इथंही तसंच आतमध्ये आहे. मोबाईल अलाउड नसल्यामुळे तुम्हाला दाखवून सो नक्कीच तुम्ही इथं विजिट करा आणि दर्शनाला जाऊन खूप प्रसन्न असं तिकडूनच प्रसाद वगैरे घेतला आणि इथं चालू होता भंडारा जो की मी तुम्हाला बोलली होती आणि अक्षरशः खूप गर्दी होती आणि खूप सुंदर असं टेस्टी जेवण होतं. भंडारा होता आणि भंडाऱ्यात तुम्हाला म्हणजे जास्तीत जास्त काय भेटतं कढी खिचडी वगैरे नॉर्मल असंच असतं. आणि इकडं तुम्ही बघू शकता इथं होतं जेवणामध्ये सांबर, राईस, पुरी, सलाद, ढोकळा, लापसी आणि वांग्याचं भरीत. हॅलो हाय नमस्कार. तुम्ही बघू शकता आमच्या मागे काय आहे गाड्या आहे आमच्या मागे समुद्र आहे. सो यस मी म्हणजे आम्ही तिथून भंडारा वगैरे खाल्ला. खूप यम्मी टेस्टी होता आणि नशिबात आमच्या भंडारा होता फर्स्ट टाइम जो की मला भेटला. आणि आता आम्ही तिथून आलेलो आहे स्वामीनारायण मंदिर. खूप सुंदर मंदिर आहे आणि हे आहे तिथल बीचमध्ये वलसाडमध्ये आहे. तर आम्ही आलेलो आहे स्वामीनारायण मंदिरमध्ये आणि हे आमचं तिसरं म्हणजे स्थळ आहे बघायचं आणि इथून आम्ही थोड्या टायमाने जाणार आहे बीचवर. सो चला चालू आहे इथं दर्शन. आतमध्ये तर कॅमेरा अलाउड नाही आहे. इथं काहीतरी चालू आहे बेबी तुम्हाला दाखवते वेट मिनिट. अरे पत्ता ठेवलंय 4-5 बंद रहेगा आज. जाएंगे कहाँ से ऐसे. ओके थँक यू. चला मी इकडंच बसते तुम्ही जाऊ शकता. तर तुम्ही इथं बघू शकता की म्हणजे आम्ही जिथं गेलो ते स्थळ ते मंदिर म्हणजे आम्हाला नशीबच भारी होतं असं म्हणावा. म्हणजे आम्ही 25 तारखेला आम्ही गेलो होतो आणि अक्षरशः सगळीकडं त्या दिवशी सप्तमी होती सगळ्या मंदिरात होम हवन मंत्र जप. आणि इथे तुम्ही बघताय जे की लाईव्ह जे की शाळेचे म्हणजे अक्षरशः 1ली ते 5वीचे पोरं असेल अक्षरशः त्यांनी मंत्र जप केला. सो बघा नक्कीच तुम्हाला आवडेल.